हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। हा मंडेचा ब्लॉग आहे। मंडे मॉर्निंगला मी भाकरीचा बेत केला होता। ज्वारीची भाकरी बनवायची होती, ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली। म्हणजे गरम पाण्यामध्ये तूप, मीठ आणि मळताना कोथिंबीर ॲड केली होती। खूप छान आणि सॉफ्ट झाली होती भाकरी। त्यानंतर इथे पोहोचली मी स्टेशनला। आज ट्रेन बरीच लेट होती, त्यामुळे वेट करत होतो आम्ही। फायनली ट्रेन आली आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला ऑफिसला जाण्याचा। ट्रेन बऱ्यापैकी रिकामी होती, बसायला जागा होती, म्हणजे बरीच रिकामी होती ट्रेन। मंडेला खरं तर अजिबातच सकाळी सकाळी इच्छा नसते ऑफिसला निघायची। 2 दिवसाच्या सुट्टीनंतर सगळ्यांनाच खूप कंटाळा येतो, पण काय पर्याय नसतो, ऑफिसला जावंच लागतं। आणि फायनली मी माझ्या स्टेशनला उतरले। सगळेच जण असंच स्वतःला पुश करत करत मंडे मॉर्निंगला ऑफिसला जातात, कारण ट्यूसडे पासून एवढा कंटाळा येत नाही, पण 2 दिवसाच्या गॅप नंतर किंवा जर मोठी सुट्टी आली 2-3 दिवसाची, तर मात्र पहिल्या दिवशी ऑफिसला जाताना खूपच कंटाळा येतो। तुमच्यापैकी कोणाला मंडे मॉर्निंगला ऑफिसला जायला कंटाळा येतो हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर कोणाला सॅटर्डे ऑफ असतो, आणि सॅटर्डे ऑफची आता एवढी सवय झाली आहे की सॅटर्डे ऑफ नसेल तर तुम्ही जॉब चेंज पण करू शकणार नाही। असं सध्या तरी माझं झालंय, कारण सॅटर्डे संडे ऑफ असतो। आजची तुम्ही आता ही जी बघताय ती लाईन ऑटोची आहे। एवढी मोठी लाईन होती आज ऑटोला, म्हणजे मला खरंच ती लाईन बघून एवढा कंटाळा आलेला की आता मला परत इथे उभं राहायचंय। ऑफिस स्टेशन पासून लांब आहे आणि सकाळी सकाळी एवढं चालत जाणं पॉसिबल होत नाही, कारण पोहोचल्यानंतर काम पण करायचं असतं। संध्याकाळी निघताना मात्र आम्ही चालतच येतो स्टेशनला सगळे, पण सकाळी नाही, सकाळी फ्रेश राहायचं असतं, त्यामुळे ऑटोनेच जातो। ऊन पण खूप असतं त्यामुळे, आणि ट्रॅफिकने एवढं डोकं खराब केलं होतं मला। ऑलरेडी लाईनमुळे खूप लेट झालं होतं ऑटोच्या, आणि त्यामध्ये ट्रॅफिक होतं, म्हणजे एवढं कधी कधी इरिटेट होतं ना की वेळ तर निघूनच गेलेली, लेट तर खूप झालेला, पण जे ट्रॅफिकमध्ये बसून बसून नकोसं झालेलं ना ते वेगळंच। ठीक आहे, पण त्यानंतर पोहोचले मी ऑफिसच्या खाली। सगळ्याच महिलांना, स्पेशली मॅरिड महिलांना, सगळं घरातलं आवरून, ट्रेनचा स्ट्रगल, नंतर ट्रॅफिक, हे सगळं करून ऑफिसला पोहोचताच त्यांची 50% एनर्जी संपत असेल असं मला तरी वाटतं। पण तरीही तिथे गेल्यानंतर पूर्ण एनर्जीनी तेवढ्याच उत्साहाने काम करावं लागतं, आणि मी ते करते कारण मला माझं काम खूप आवडतं, त्यामुळे मला माझ्या कामाचा कंटाळा येत नाही। इथे पोहोचली मी माझ्या डेस्कवर आणि लॉग इन करून कामाला सुरुवात केली मी डायरेक्ट। त्यानंतर हे आहे दुपारी खाली लंचसाठी गेल्यानंतर। इथे सृष्टी आणि पुलकितची जराशी मस्ती चालू होती चढता स्टेप्सवरून। एवढ्या स्टेप्स चढल्यानंतर थोडंसं असं रिलॅक्स वाटतं की हां, दिवसभरात चाललो नाही पण काहीतरी आपण ॲक्टिव्हिटी करू शकलो याची। क्या? हाँ चल जाते। सृष्टीला तुम्ही बऱ्याच वेळेला ब्लॉगमध्ये बघता, कारण ती माझी टीममेट पण आहे आणि ती ऑल टाईम उत्साही पर्सन आहे। तुम्ही तिच्याशी कधीही बोला, कधीही ती एकदम फुल उत्साहात असते आणि काही ना काहीतरी मस्ती चालूच असते तिची। इथे फायनली आम्ही पोहोचलो आणि त्याच्यानंतर केली कामाला सुरुवात। खरं तर मंडेला एवढं काम असतं ना की आधीमध्ये मला काहीच शूट करायला जमत नाही। हे डायरेक्ट संध्याकाळी आम्ही ऑफिसमधून घरी निघालोय। कामाच्या वेळेला मला खूप जास्त सिरियसली आणि कॉन्सन्ट्रेटने काम करायचं असतं, त्यामुळे मी वर्किंग आवर्समध्ये
काही शूट करत नाही आणि त्यानंतर निघालो घरी. संध्याकाळी पूर्ण एनर्जी ड्रेन झाल्यानंतर हे असे हालत असते. पण आज संध्याकाळी अजून एक स्पेशल प्रोग्राम पण होता जो तुम्ही पुढे बघाल. माझ्या मोठ्या पुतणीचा आज वाढदिवस आहे, म्हणजे माझ्या मोठ्या दिराच्या मुलीचा. आम्ही तिकडे गेलो होतो संध्याकाळी. असा होता केक आणि बर्थडे पार्टी होती. ही बर्थडे पार्टी आमच्या घरी होती, म्हणजे हे माझ्या सासूबाईंचं घर आहे. तिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. तिच्या खरं तर एक्झाम्स चालू आहेत, ती आता 12वीला जाईल, त्यामुळे घरगुती आणि छोटासा बर्थडे होता. नंतर एक्झाम संपल्यावर आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. घरगुती सेलिब्रेशन असलं तरी अशाच फंक्शनला आपण सगळे घरातले भेटत असतो आणि एकमेकांबरोबर वेळ घालवतो. त्यामुळे हा टाईम मला तरी खूप आवडतो, कारण आम्ही सगळ्या जावा एकत्र भेटतो. छान बर्थडे सेलिब्रेशन होतं, गप्पा होतात महत्त्वाचं. Happy birthday to you, happy birthday Disha, happy birthday to you. शाळा संपली तिची, आता कॉलेजला गेली ती. फुलला की नाही? थांबा. बाबू एकटाच राहिला. त्याला चाल घे, ह्याला दे. खाली खाली मोबाईल मोबाईल काय झालं? केक कटिंग झाल्यानंतर आम्ही सगळे बसलो गप्पा मारायला, म्हणजे नाश्ता पण चालू होता आणि त्याचसोबत आमच्या सगळ्यांची मस्ती पण चालू होती. खूप दिवसानंतर जेव्हा मुलं आणि आम्ही सगळे एकत्र भेटतो तेव्हा खरं तर वेळ कसा जातो हेच समजत नाही, कारण खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ह्या 3 माझ्या जावा आहेत आणि हा छोट्या जावेचा मुलगा आहे. माझ्या बाजूला ज्या बसल्या त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि या साईडला पिंक ड्रेसमध्ये ज्या आहेत त्या पण मोठ्या जाऊबाई आहेत आणि त्यानंतर छोटी जाव आहे रेड ड्रेसमध्ये. अशी हळूहळू माझी फॅमिली तुम्हा सगळ्यांना कळेलच. या माझ्या जाऊबाई खूप हसऱ्या आहेत, खूप हसतात. त्यांना हसायला लागल्यावर कंट्रोल होत नाही आणि आम्ही एकत्र असल्यावर तर आमच्या हसण्यावरती आणि गप्पांवरती काहीही कंट्रोल नसतो. या बाबतीत खरंच मी खूप ब्लेस आहे की मला खूप चांगली फॅमिली आहे सासरची. सगळे खूप 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 मनमिळाऊ आहेत आणि एकमेकांबरोबर सगळे असे गप्पा मारतात, असे कनेक्ट करतात की कोणच असं साईडला राहत नाही किंवा कोणीच असं रागीट किंवा खडूस स्वभावाचं नाही आहे. स्पेशली माझ्या सगळ्या जावा आम्ही सगळेजण खूप एकत्र एन्जॉय करतो. अगदी एवढी धमाल मस्ती असते की टाईम कधी संपतो हेच कळत नाही. सध्या तरी एक्झाम चालू असल्यामुळे आमचा प्रोग्राम आटोपता होता, म्हणजे खूप वेळ आम्ही नव्हतो थांबणार. पेपर चालू असल्यामुळे मुलांचा अभ्यास पण असतो सगळ्यांचा, त्यामुळे. नाहीतर अदरवाईज पेपर संपल्यावरती जेव्हा बड्डे असतात, जसं की आता पुढच्या महिन्यात वगैरे ऋतुजाचा बड्डे येईल, तेव्हा तुम्ही बघालच कितीही रात्र झाली 2-3 वाजले तरी आमचे फंक्शन संपत नाहीत. सगळ्यांना खूप एन्जॉय करायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेच खूप उत्साही आहेत, सगळेच खूप हसणारे आहेत, मस्ती करणारे आहेत. खरं तर एक्झाममुळे समीक्षासाठी गिफ्टसुद्धा नाही घेऊ शकलो. बघू आता सॅटर्डे संडे आम्ही शॉपिंगला जाणार आहोत तिला घेऊन. हे तिच्या छोट्या काकीने तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, ते ती ओपन करत होती. पण त्याच्यातसुद्धा सगळ्यांची मस्तीच चालली होती. सगळे तिला चिडवत होते की अगरबत्ती आणली आहे किंवा असं काहीतरी आणलं आहे.
समीक्षा खूप शांत स्वभावाची आहे, म्हणजे सगळ्या मुलांमध्ये ती जास्त शांत आहे आणि मोठी आहे सगळ्या नाही, तिच्यापेक्षा मोठा स्वरूप आहे दुसऱ्या जावेचा मुलगा. फायनली तिने इथे गिफ्ट ओपन केलं आणि आमची एवढी मस्ती चाललेली की ते सगळं मी रेकॉर्ड करून नाही टाकू शकत, म्हणून मी व्हॉइस ओव्हर केला होता. गिफ्ट पाहिलं, आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला, कारण घरी पण जायचं होतं सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ऑफिस, स्कूल, कॉलेज हे सगळं होतंच, त्यामुळे इथेच बड्डे आमचा संपतोय प्रोग्राम. थोडीशी मुलांची मस्ती चालू होती तरी पण, आणि त्यानंतर आम्ही निघालो सगळे आपल्या आपल्या घरी जायला. हे बाहेरचं सीन आहे. ही खूप मोठी एक चाळ आहे आणि हा बाहेरचा रस्ता आहे. खूप मोठी आणि मस्त चाळ आहे. इथे त्यांचं पेपर्स वगैरे देणं चालू होतं मुलींचं एकमेकींना, आणि इथे आम्ही निघालो घरी. तर हा असा बड्डेचा आणि मंडे रुटीनचा ब्लॉग होता. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर ब्लॉग इथपर्यंत पाहिला आहे तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. भेटूयात आपण सगळे पुन्हा एकदा पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि अशा छोट्या छोट्या आठवणी तयार करा, कारण ह्याच आठवणींमध्ये खरं सुख आहे असं मला तरी वाटतं. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.